ठीक आहे काय हरकत नाही. काही तिथं ब्लॉग बनवायला जरा थोडंसं हे विषय. ठीक आहे बाहेर जाऊन काय स्वागत आहे तुमचं नवनाथ रावतळे ब्लॉग्स मध्ये. मी तुमचा भाऊ नवनाथ. गाण्याचं सध्या रेकॉर्डिंग चालू आहे. रेकॉर्डिंग वर कोण जाय ना करीत राही. बाकीकडे आपल्याला चहा ठेवलाय. सांग का घालला सध्या काही नाही. पिवळा शर्ट त्या दिवशी पिवळा टी शर्ट आहे आतून, पण ते प्रत्येक व्हिडिओ पिवळा टी शर्ट घालतोय मी. तुझंही घालतोय त्याच्यामुळे नाही बरोबर वाटत, म्हणून म्हणलं जरा स्वेटर घाल. पाण्याचा आवाज असं तुम्ही पाहतल्याने. बाकीकडे आता चहा ठेवलाय मस्त. चहा बी घेतो जरा. आणि आज माझा तुम्हाला माहित असेल माझा बर्थडे. कोणी विश सुद्धा नाही केलेला आज मला. हॅपी बर्थडे. सकाळी केली सकाळी. मला काही एवढं काही नाही करणार नाही. काय असतं याची त्याची इच्छा असते शेवटी. शेवटी आता काय म्हणे आपण म्हणलं तरी ज्याची त्याची इच्छा. मम्मीने सुद्धा मला अजून विश नाही केलेलं. सकाळी उठल्या केलं. तू काय झोपीत होता का केलं रे. आता आपण काय करू शकतो नाही भाई. ज्याची त्याची विचार शेवटी. आता साबण खाऊ घाला मम्मीला सकाळ साबण खाऊ घालायची याला. केक नाही आणायचं एखादाच माझी दार लावून ते आवाज येतो पाठवत. आज एकादशी आवाज एक मिनिट आवाज आता ब्लॉग बनायचं म्हणजे असं रे गाईज. काय सांगत होतो मी. आज एकादशी आहे. माझ्या बड्डेच्या दिवशी एकादश आली. पण एकादश आली तिचं वाईट नाही वाटत मला. पण अशी गोष्ट आहे का ती जेव्हा मी जन्मलो होतो तेव्हा एकदा एकादश आलती त्या दिवशीच. आणि आज 18 वर्ष पूर्ण झाले तर आज एकादश आली. म्हणजे 18 वर्षांनी एकादश आली माझ्या बड्डेत. तेव्हा भारी वाट राहिलं. आणि चला जे होईल ते आता बघू. आता दिवसभर काय होतंय. बड्डे तर आज काय साजरा करता यायचं नाही. मग बघू काय होतं नेमकं. तर उद्या करू एखाद्या वेळेस. आंघोळ झाली काही जाता. आणि मम्मी म्हणते वावाळायचंय तुला. पण आधी जरा टी शर्ट घेऊन येतो जरा नवीन. आज काय करू टी शर्ट घेऊन येऊन गोळायचं. टी शर्ट घेऊन येतो जरा. आणि टी शर्ट घेऊन मला काय टी शर्ट आणतो. फरक तेच डोकं मग अजून तसंच आहे लहानपणामध्ये. केस आता आंघोळ केली. केस जरा उलट भांग पाडलाय. मग ते ट्रिक यूज करीत असतो. माझे पिवळे केस आहेत ना. मग उलटा भांग पाडायचा. मग थांब रे माणूस बोलता. मग परत सुईचा भांग पाडायचा. मग बघा केस भारी सेट होते. जे कुरळे केस त्याने ट्राय करून बघा. आवडल्यास कमेंट करा. कमेंट मध्ये सांगा की मग त्याचे ना केस कसे आहेत माहितीये का गाईज. मेंढरावानी केस आहेत. डायरेक्ट गोल होते. मेंढर असं नका काही. नाग बघा ना तुम्ही. नाग मम्मीच तू काळा मेंढरू आहे. आमच्या नाकाची का मागा दाखव ना माग नाक. तुम्ही पाडा काय. हा मग तसं नाव नाही ठेवायचं. मेंढरू का असं ना. मेंढरू आता जातो टी शर्ट आणायला. टी शर्ट का आणतोय माहिती का. वापरायला होते. आणि शर्ट माझ्याकडे हाय. मग संध्याकाळच्याला घालायला. मग ते संध्याकाळच्याला घालीन. आणि टी शर्ट आत्ताच्याला घालीन. विषय क्लोज. आणि तुम्हाला सांगायचंय म्हणजे सेलिब्रेशन जे बड्डे जे असते ते काय आम्ही घरी करणार नाही ना. विषय असं आहे आत्याच्या मुलीचा मुलगा त्यांचाच बड्डे. आत्या बहिणीचा मुलगा. मग ते तिचं त्याचा पण वाढदिवस आहे. आणि अजून एका जणांचा वाढदिवस आहे. असे 3 जणांचे वाढदिवस एका दिवशी आहेत. मग ते आम्ही त्यांनी त्याचा पहिलाच वाढदिवस आहे. त्या पोराचा पहिलाच वाढदिवस आहे. मग आम्ही दोघं अजून एक जणाचा बड्डे तो आणि मी आम्ही सगळे आमच्या केक घेऊन भी तिथं जाणार आहे. अभी टी शर्ट आने को जाते हैं. उधर भी ब्लॉग बनाएंगे. आपका एंजॉय करेंगे और वीडियो में स्टे रहिए. क्या होता है आप वीडियो में स्टे रहते हैं तो हमारा टाइम बढ़ता है. क्या बोलते हैं उसे वॉच टाइम बढ़ता है. उससे हमारे 4000 आवर्स कंप्लीट होने के चांसेस जास्त है. मग चालता है. फिर आता गाणे आवरू राहिलाय. सब चाललंय. गाणे कुठे गेला. म्हटलं संडासला गेला काय. आवर पटकेन. बाकी आता तर जरा बॅक करत दिसत असेल तुम्हाला. टोपी घालणार. भांग बिंग पाडलं ना प्रॉपर बाई. बघतो काय गाईज आपण
कपडे आणायला आलोय, टी शर्ट. आता ही गोष्ट मी त्यांच्यासाठी सांगतो जे नवीन ब्लॉगिंग सुरू करू इच्छितात. मी नवीनच आहे, म्हणजे यांना वाटतं की आपण बी ब्लॉग की बनवले पाहिजे, पण त्यासाठीच ते सांगू राहिलो का. मग भीती मला बी वाटते काहीच, एवढं अशी 4 पावत बघा लोक किती येतात इथं, वर तर किती असते. मला भीती त्याच्या डबल वाटते, पण विषय असा आहे करायचं म्हणल्यावर करायचं, आणि पुढं जायचं म्हणल्यावर 4 लोकांचा विचार करून नका जाऊ, काहीतरी करावंच लागणार. कशा होणार, कॅमेरावर बघितलं का लोक लगेच नसते बंद करा बिन करा. टी शर्ट पलीकडे कॅमेरा बघितलं मी येतो लोकांना टेन्शन काय येतं काय नाही, लोकांना वाटतं काहीतरी वेगळंच बनवून राहिलेत, नाही तर रिव्हील करून राहिले काहीतरी. गरज याला चेंजिंग रूमला नको ठीक आहे काय हरकत नाही. काही तिथं ब्लॉग बनवायला जरा थोडंसं हे विषय ठीक आहे, बाहेर जाऊन काढतो काय हरकत नाही. तुझे माणसून मी घाबरलो नाही, तू माणसून ते डायरेक्ट बंद करा, ब्लॉग चालूच करू नका. तिथं अलाउडच नाही काही, जाऊ शर्ट भारी घेतले ब्लॉग बनला असतं मग असं नाही, अलाउड नाही. मी बाहेर जाऊनच बोलतो आता, तिथं लोक डायरेक्ट बंद करायला सांगते, मग बाहेर जाऊन बोलेलच परवडा आपल्याला. लाईट पण कुरकुरून चालू केलं तेव्हा मला आणलाय मम्मी, थांबतो घालून लागेल हा पे पण घालून इकडे बाय. मला असं काही मध्ये नाथ खुळा आज मग हेच लुकच बदलले माझे, बॉडी दिसत राहिली, पोट बारीक दिसत, त्याच्यामुळे तो लोक असं भयान दिसत राहिलं. वाटायला मी पाहिला नव्हता या कॅमेरामध्ये, मला फक्त ते दिसतंय बॉडी झाली काय भारी. हे बारीक झालं बरोबर, जे बारीक व्हायचं तेच बारीक झालं. तू काय चल ना, शर्ट काय वाटतंय सांगा काय झालं. नाही ते आता कट केला म्हणून आला, ते कट नाही डिस्क्लाइमर व्हिडिओ फोटो आलता ते कट झालं. आता मला ववळ आजी तू ते हे शर्ट कोणते हिरोईन दिसते ते नाही का, ते गाणं बुट्टा बाबू. काय जाय मी वडापाव खायला चाललं, मग ते मी पण खायला म्हणजे घरी घेणार होतं, आणलं त्याला जाऊ ते बाहेर जाऊन कमाल भेटतो. कमून माहितीये का, कारण मी ना डाएट फॉलो करायचा होता मला, पण मी काय हरभरे बघा आणले पण डिक्कीत ठेवले होते रात्री, मग ते खाल्ले नाही, फक्त 2 केळी खाल्ले होते त्याच्यावरच आहे. म्हणून म्हणलं जरा कॅलरी सरप्लस मध्ये खावं म्हणून वडापाव खायला चाललो होतो. तुम्हाला बी थोडस दाखवा म्हणलं, वाटलं तर दिसन, नाही वाटलं तर नाही दिसणार, कारण लय मोठा ब्लॉग झाला तर मी अशा क्लिपा कट करून टाकीत असतो. म्हणजे झालेली आहे असं का, चल मग घ्या आवरून तो खायला गेलो काहीच व्हिडिओच नाही बनवला, कारण मला लय बोर झालं. तिथे काय व्हिडिओ बनवणार आहे, खाऊ राहिलोय. हा ही कुठे गेलं, ते आणलेलं कुठे गेलं रे, इकडे ज्यूस पिला दो, जा वेपर्स घेऊन या, ज्यूस पिला दो. ऐक ना वेपर्स आणायचे बाबाचं, एकाने खरं घेऊन ये मला ते कसं तरी लागतं. उठ आखो में तेरी मोबाईल घेऊन जा माझा, वेपर्स आणते वेपर सांग तुम्हाला का ते वेपर जेमला मी केळी सांगितले. कहते थे लो 2 मिनिटं सगळे शांत बस आता. बोल ते पितो पण दिन त्याला ज्यूस पिला दो, मोसंबी का. राग आला ना, राग नाही मी काय म्हणतो, राग येऊ दे तुम्हाला, राग आला ना, राग 5 किलोमीटर पळून यायचं. किती 5, हा 5 झालं तुझा ब्लॉग करून. वेपर सांग काही नाही तर वेपर सांग, तसं नका करू. उठ रे मोबाईल दे. ह्या गोष्टी काय तुम्ही पिऊ नका, ह्या गोष्टी रोज पिल्याने तुमचं लिव्हर खराब होतं.
आणि लिव्हर असं खराब होतं. मी अनुभवलं गाईज, माझ्या लिव्हरला सूज आहे तेलकट खाऊ खाऊ. मी पण खोरायला होतो आता पण पिऊ राहिला. कारण मी तेलकट आज खाल्लंय म्हणून गॅस हा गॅस माझ्या पोटात जेवण चांगलं पचावं म्हणून मी सोडा पितोय. आणि तुम्ही हे प्लीज पिऊ नका. मी पितोय, तुम्ही पिऊ नका. लय काळजी लय. आता हे गाणे एवढी बॉटल प्यालाय मी 2 गोट पिवले. तुम्हाला काय वाटत गाईज? आता जो ब्लॉग होणार आहे बर्थडेचा काही विषयच नाही तुम्हाला दिसणार. त्याचं कारण मी सांगतो. आम्ही जिथं पाहुणे तिथं म्हणजे ज्या हॉलला बर्थडे साजरा करायला जाणार आहे ते सगळे पाहुणे लोक येतं. आणि पाहुण्या लोकांसमोर मला अजून हे ब्लॉगिंग चॅनल न्यायचं नाहीये, कवर नाही न्यायचं. जवळ चांगले सबस्क्रायबर गेन होत नाही मला जवळ चांगले सबस्क्रायबर गेन होत नाहीत तर मला कोणत्याच पाहुण्यासमोर हे चॅनल न्यायचं नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही थोडं समजून घ्या. आजचा ब्लॉग जो आहे हा नॉर्मलच राहणार आहे बर्थडे असला तरी मी. पण बघू, समजा आता शक्यतो नाहीच ब्लॉग बनवणार मी, कारण मला चॅनल लवकर जवळच्या लोकांना म्हणजे लवकर दाखवायचं म्हणजे पाहुणे लोकांना म्हणा आपोआप पोहोचलं तर ठीक आहे. पण मी शक्यतो नाही दाखवणार कोणाला चॅनल. फक्त आपले जे बाहेरचे लोक आहेत का त्यांना बिंदास जाऊन दे फक्त. असा विषय तुम्हाला समजलाच मला काय म्हणायचं. तर मग आजचा ब्लॉग काय तुम्हाला नॉर्मल आहे पण तेवढाच मजेदार आहे. ब्लॉग मध्ये स्टे राहा. आज असा काठाळेश्वर किती वाजले? 3:20 मिनिटं झालेत. आता आपल्याला चप्पल बी आणायला जायचंय. जरा दिसायला भारी दिसलं आहे मी. शर्ट आता घेतलाय आणि घड्या बिड्यात आहे आपल्याकडे. फक्त आपल्याला चपला बाकी आहे, त्या चपला घेऊन टाकू आज. आणि ही चपल्याची जी गिफ्ट आहे ती कोणी दिलंय ते मी सांगतो. माझ्या मावशीने दिलंय. त्याच्यामुळं मग मी कपडे घेतले, मावशी चपला घेणार. विषय क्लोज. बाकीचा खर्च पप्पाकडे. विषय क्लोज ना माझा लई करू दे. शकता तुम्ही थोबाडाला फासून मोकळे झाले. हाती बघ हाती. हो मम्मी असं बोलायला लागलं तुला आता? लाज वाटली पाहिजे याला. आईला असं बोलतो दाढीला सुद्धा लावली त्याची दाढी दाखव गाईजला. अरे गौर ना चड्डी नाही घातली मी. चिड्डी नाही घातली? चड्डी नागडा आहे तो. दाखव ना. अंडरपॅन्ट एरिया मला वाटलं काय नागडा पण फिरतो. चिकू ये चिकू जावर चड्डी पळत जाऊन चड्डी घालून. अरे आणून पॅन्टी घालते होतं नव्हतं मी चड्डी नाही घातली. पहिले तू भोंगळात फिरायचं मग काय करायचं? चड्डी घाल पण लहानपणी काय भोंगळात फिरायचा. टी शर्ट फार गुडघ्यापर्यंत असायचा त्याचा मा टी शर्ट घालायचा चड्डीत नव्हता घाली ताच फिरायचा. लय मोठा फार गुडघ्याच्या खाली जायचं आणि त्याचं शर्ट. तुम्हाला साल्या दाखवतो बांगड्याला भाभी. बांगड्याला भाभी साल्या दाखवतो तुम्हाला. बांगड्यावाला इस साल्या को भी लेके जाओ करमाळे को. नको नको करके रखाय. बड्डे तुला वाटतं का चांगला? लेके चलो. आजी त्याला तब्येतच लागते त्या अंगाला भारी. नाही का त्यो? मी गाईज एक पांढरा घालणार आहे बघा तुम्हाला दाखवतो. प्रॉपर पांढरा आहे. हे जो प्लॅन होता ते दुसरा घालायचा ते मी कॅन्सल केला. तो घालणार आहे आज. पण एवढं मी तुम्हाला सांगतोय पण तुम्हाला शेवटी व्हिडिओ दिसणार आहे का नाही ते मलाच माहित नाही. मी तुम्हाला दाखवेन का नाही तिथे जाऊन. त्याच्यामुळं बघू चला. पण मी शर्ट घालणार आहे. तुम्हाला लुक तर भेटणार आहे बघायला मी कसा दिसतोय. सल्ले को लेके जाऊ. गिराईक आलंय गिराईक गॅरेजवर पळ. नको नको करके रखा. मला बोलायला नको. बोल काय बोलशील बोल. मी कट आणतो बोल. नाही कट आणलं. ये सल्ले को लेके जाओ करमाळे को. तू समीराने कोण बोल राहिली? आमची तो म्हणतो वाक्य संघ चालू. समीराने कोण बोल राहील तू? ये सल्ले को लेके जाओ करमाळे को. नाही लेके जाओ. हा लेके जाओ करमाळे मटकीची भाजी. गाईज मम्मीची हे जे कॅरेक्टर आहे फेमस करून टाकू आपण. तुम्ही मटकीची भाजी. तसं नाही तसं म्हणणं परत. मटकीची भाजी. काही शिकत जंबायला जायची जंबायला. मंदिरात जायचं. मंदिर काय जेवायला? लापशी. लापशी पण आणली ना पोरा. हो
मम्मी दाखवू नको तुला नाही दाखवायचं आधी दिवस थांबा आता हे दर्गन A few moments later. नानी बोलते ना मेरी बच्ची मौसी की दुआ बघणार नाही मम्मी बघणार गळती काय म्हणलो मी तुला हा बघ इज्जत आहे का अरे 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 आजचा नाही म्हणलं तरी मी शर्ट घेतला तुम्हाला त्याची शॉपिंग दाखवली चपला घेतल्या ते तुम्हाला दाखवले पण चपला घ्यायला मी जेव्हा तिथे गेलतो ते मी ते दाखवलं म्हणजे ब्लॉग नाही म्हणाला त्याचं बी कारण सांगतो कारण काय झालं चपला ते घ्यायचं म्हणलं तर थोडंसं नाही का विचार करून घ्यावं लागतं मग तिथं ब्लॉग बनत राहिलं का मी एक ऑब्झर्व केलं जिथे तिथं मी म्हणजे काही घ्यायचं असलं ब्लॉग बनायला लागलो ना तर मेन मला जी गोष्ट घ्यायची की मी त्याच्याकडे लक्ष जात नाही मग ब्लॉगिंगमध्ये एड होतो मी त्याच्यामुळे थोडंसं फ्रीडम बी पाहिजे माणसाला म्हणून मी तिथं ब्लॉग नाही बनवला पण चप्पल विषय क्लोज केलेला आहे चप्पल नाद आहे आणि ती माझ्या मी घातली म्हणून ती अजून नाद वाटू राहिली आणि आजचा ब्लॉग मी आता समजा इथे एंड करतो कारण त्याचं बी सांगतो आता आम्ही चाललो बड्डे तुम्हाला सांगितलं काय विषय मी कुठं चाललो बड्डे साजरा करायला तर बड्डे तिथं साजरा करतो ना आम्ही आणि तुम्हाला आता माहिती आहे आम्ही काही लोकाला दाखवणार नाही माझ्या चॅनल कारण पाहुणे रावळ जरा उशिरा कळलेलं चांगलं असतं म्हणजे जास्त तुमचे सबस्क्रायबर गेन झाले ना मग लोकांना कळलं ना तर मध्ये का होई हारो काहीतरी करतो नाही नावं ठेवणार मग ती आपल्याला पटत नाही त्याच्यापेक्षा आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढे नेणार माझ्या लेख थांबा लुक तर बघून जा लुकला इज्जत एक द्या फक्त लुक देखो ना मेरी बच्ची गाणे आलं ते काम करायला लुक कैसा आहे इज्जत ना भाऊ आता जा